श्री स्वामी समर्थ माझ्या गोड ताईंनो, तर आज मी तुम्हाला 3 महिन्याच्या बाळासाठी गोल टोपी कशी शिवायची आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, काठपदर साडीतला इथं मी कपडा घेतलेला आहे आणि याची चौकोनी अशी घडी टाकून घेतलेली आहे। तर घडी टाकल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बंद बाजू येते, तर त्या बंद बाजूवर आपल्याला बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे। तर 6 इंच कोपऱ्यापासून धरायचा आहे टेप आपल्याला आणि पूर्ण गोल राउंड मध्ये 6-6 इंचावर अशी टिक करून घ्यायची आहे। बघा, इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने टोपी कशी शिवायची आहे ते इथं दाखवणार आहे। तर अगोदर आपल्याला टोपी शिवण्यासाठी अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, मेन फॅब्रिकवर मी हे माप टाकलेले आहेत। आता ही टोपी अगदी लहान बाळासाठी शिवलेली आहे। जर तुमच्या बाळाचं डोकं जर लहान असेल, तर 6 महिन्याचं ही बाळ असेल, तर या मापाची टोपी तुमच्या बाळाला येणार आहे। तर बघा, इथं कपडा गोल राउंड मध्ये मी कट करून घेतलेला आहे। बघा, तर याची चौकोनी घडी टाकलेली होती, तर कपडा कट केल्यानंतर गोल राउंड मध्ये कट होणार आहे। तर त्यासाठी खालच्या साईडला लावण्यासाठी मी अस्तर ही कट करून घेतलेला आहे। तर आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने गोल राउंड मध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आणि अशीच गोल डिझाईनची टोपी जर तुम्हाला मोठ्या बाळासाठी शिवायची असेल, तर त्या बाळासाठी आपल्याला वेगळं माप घ्यावं लागेल। म्हणजे ह्याच पद्धतीने आपल्याला माप टाकायचे आहेत। फक्त जिथं मी 6 इंच घेतलेलं होतं तिथं आपल्याला माप वाढवून टाकायचे आहेत। टोपी शिवण्यासाठी अस्तर आणि मेन कपडा इथं शिवून तयार झालेला आहे। तर इथं काय करायचं आहे, एक सेंटर मधून अशी घडी टाकायची आहे आणि या सेंटरला एक कट द्यायचा आहे। बघा, छोटासा इथं कट देऊन घ्यायचा आहे। तर या कटाच्या दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंच अंतर सोडायचं आहे। बघा, कटाच्या दोन्ही साईडला मी 2-2 इंच अंतर हे सोडलेलं आहे। टोपी शिवत असताना जे मेन माप आहेत हे तरी आपल्याला लक्षात ठेवावेच लागेल। तर बघा, दोन्ही साईडला मी 2-2 इंच अंतर सोडलेलं आहे। जिथं खडूनी रेष वळलेली आहे आता, तर तिथून आपल्याला प्लेट टाकायचे आहेत। पूर्ण या गोल राउंड मध्ये प्लेट टाकायचे आहेत। जिथपर्यंत आपण पलीकडल्या साईडला खून केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने प्लेट शिवून घ्यायच्या आहेत। तर प्लेट शिवत असताना एक समान अंतरावर प्लेट शिवून घ्यायचे आहे। तर एकाआड एक प्लेट शिवून घ्यायचं आहे। बघा, तर या टोपीला भरपूर असे प्लेट पडणार आहेत। बघा, आपल्या घरामध्ये मशीन असते पण आपल्याला अशी टोपी शिवता येतच नाही। तर ही टोपी किती अवघड आहे असं आपल्याला वाटतं। तर मैत्रिणींनो, तर ही टोपी शिवण्यासाठी एकदम सोपी आहे। तर कोणालाही जमेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। बघा, बऱ्याच ताईंकडे मशनी असतील पण त्या मशनी बसूनच असतील। तुमच्या फाटकं तुटकं शिवून तुम्ही घरात तसाच मशीन ठेवत असाल, तर तुमच्या घरी जर लहान बाळ असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने माप टाकून दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही जर माप टाकून तुमच्या बाळासाठी जर टोपी शिवला तर एकदम सुंदर टोपी इथं तयार होणार आहे। तर ही टोपी 3, 4, 5, 6 महिन्याच्या बाळापर्यंत येणार आहे। तर 3 महिन्याच्या बाळाला मी ही टोपी आता शिवलेली आहे। तर ही टोपी त्या बाळाला एकदम छान आलेली आहे। तर बघा, 2-2 इंच अंतर आपण सोडलेलं होतं, तर तिथपर्यंत प्लेट शिवून झालेले आहेत। मधलं हे 4 इंच अंतर उरलेलं आहे। जिथून आता आपण प्लेट टाकून घेतले होते तर तिथूनच आपल्याला टेपनं मोजून घ्यायचं आहे हे अंतर किती झालेलं आहे। तर पूर्णच हे अंतर आपल्याला 12 इंचाचं घ्यायचं आहे। तर बघू आता इथं हे अंतर किती इंच येणार आहे। तर बघा, हे अंतर थोडंसं जास्त झालेलं आहे। तर एक प्लेट इथं मी शिवून घेणार आहे, तर ते अंतर कमी होणार आहे। तर याला आता इथं समोरच्या साईडने गोट लावण्यासाठी एक कपडा घ्यायचा आहे। इथं जास्त झालेलं अंतर मी कमी करून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला जास्त झालेलं अंतर हे कमी करून घ्यायचं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत मी टोपी शिवून दाखवलेली आहे। तर आता टोपीला समोरच्या साईडने गोट लावण्यासाठी हा वेगळ्या कलरचा कपडा घेत आहे। तर या कपड्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच। लांबीला हा कपडा पूर्ण आपल्याला जेवढं गोट लावायचा आहे तेवढा कपडा घ्यायचा आहे। बघून बघा, ही जी 2.5 इंचाची पट्टी जी घेतलेली आहे ती सवाशी बाजूवर खालच्या साईडने ठेवून अशा पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे। बघा, तर अगोदर एकदम सरळ मध्ये शिवून घ्यायचं आहे पूर्ण गोल राउंडला प्लेट जेवढे टाकलेले आहे तिथपर्यंत। ज्या बाळासाठी मी ही टोपी शिवलेली होती तर त्या बाळाला ही टोपी एकदम बरोबर टोपी आलेली आहे। तर त्याच्या मम्मीनं ही टोपी बरोबर आली आहे असं सांगितल्यावरच इथं मी हा व्हिडिओ तयार करत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हीही घरच्या घरीच तुमच्या बाळासाठी अशी नवीन डिझाईनची टोपी, आपण जी वस्तू आपल्या हाताने तयार करतो आणि आपल्या
लेकरांना घालतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो बघा. तर तुमच्या घरी जर असं लहानसं बाळ असेल तर तुम्हीही स्वतः घरच्या घरी अशी टोपी शिवून तयार करा. तर बघा एक वेळेस शिवून झाल्यावर इथं मी अनेक वेळेस थोडंसं मुडपून असा मोठा गोट इथं शिवून घेत आहे. समोरच्या साईडने गोट जर मोठा असेल तरच ही टोपी छान दिसते बघा. तर याच आता गोटवर आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे टोपी ही एकदम छान दिसणार आहे. बघा इथंपर्यंत हा गोट शिवून झालेला आहे. जिथंपर्यंत आपण प्लेट टाकलेली होती तिथंपर्यंत गोट लावून झालेला आहे. तर आता इथून काय करायचं आहे, उरलेला कपडा कट करायचा आहे. बघा या टोपीला एकसारखे जर प्लेट शिवून घेतलं तर ही टोपी किती छान दिसणार आहे. तर एकदम गोल राऊंडमध्ये ही टोपी इथं तयार होणार आहे. तर आता या टोपीचा सेंटर बरोबर काढायचा आहे मागचा. बघा आता इथं बघायचं आहे आपल्याला 6 इंच आलेला आहे का, तर 6 आणि 6 12 इंच, म्हणजे याकडचं त्याकडला पूर्णच आपलं गोल राऊंड हे 12 इंचावर आलेलं आहे. तर थोडंसं मागच्या साईडला अशा पद्धतीने आकार देऊन कपडा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मागचं जे अंतर आहे थोडंसं जास्त होणार आहे बघा. आता बघा टोपीला बांधण्यासाठी आपल्याला बंद करायचे आहेत आणि मागचा गोट शिवून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने शिवायचा आहे, तर इथं बघा मी ही एक पट्टी काढून घेतलेली आहे. तर इथं अस्तरची दोन्ही साईडला समान अंतर सोडायचं आहे आणि मागचा गोट ही शिवून घ्यायचा आहे या पट्टीतच. मानेवर जेवढी खुली जागा आहे तेवढंच इथं आपल्याला हा शिवून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्हीही कानाच्या बंद आणि हा गोट इथं एकदम सरळमध्येच तयार होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं मी शिवून घेतलेला आहे. तर कानाला बांधण्यासाठी ही बंद ही अखंडच इथं तयार होणार आहेत बघा. तर बंद हे थोडंसं नाजूकच आपल्याला शिवून घ्यायचं आहे. ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथंपर्यंत मी शिवत आलेले आहे. तर इथं टोपीला लेस लावायची बाकी राहिलेली आहे, तर दोरा तोडून घेतलेला आहे मी इथं. तर आता या प्लेटाच्या साईडने आपल्याला एक गोल्डन कलरची लेस इथं शिवून घ्यायची आहे. लेस जर वरच्या साईडने लावलं तर बघा तिथं धागे दोरे निघणार आहेत आणि बाळाच्या कानाला तिथली लेस टोचणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मानेवरचा गोट शिवण्याच्या अगोदर ही लेस इथं शिवून घ्यायची आहे. तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टोपी कशी शिवायची आहे ते इथं दाखवलेलं आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या बाळाची टोपी शिवायची असेल तर मोठ्या बाळाला टोपी शिवायची आहे म्हणल्यावर आपल्याला कपडा थोडासा जास्तच लागणार आहे. तर बघा इथंपर्यंत ही लेस लावून झालेली आहे. तर आता आपल्याला खालच्या साईडचा गोट हा शिवून घ्यायचा आहे बघा. तर गोट कशा पद्धतीने मी शिवून घेत आहे. तर किती छान लेस इथं लावून तयार झालेली आहे. तर आता लेसचे धागे दोरे निघणार नाहीत, कारण की या गोटच्या मध्ये ही लेस जाणार आहे. तर इथं आता मानेवरचा गोट मी शिवून घेत आहे. तर हीच टोपी जर तुमच्या बाळाला मोठी होत असेल तर थोडंसं मानेवर तुम्हाला धरायचं आहे. तिथं धरून घ्यायचं आहे म्हणल्यावर तुम्ही जास्त धरून घ्याल तर अर्धा इंच आपल्याला टक्स उभा 5 इंचापर्यंत शिवून घ्यायचा आहे. तर बघा आता इकडं कानाला बांधायचा गोट ही सरळमध्ये शिवून घ्यायचा आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टोपी शिवून दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही टोपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा अखंड पट्टीमध्येच दोन्ही साईडचे बंद आणि मानेवरचा गोट तयार झालेला आहे आणि टोपी ही एकदम छान तयार झालेली आहे. तर ही टोपी इथे तुम्हाला तांब्याला घालून दाखवणार आहे. बघा तांब्याला थोडीशी लूज वाटत आहे, पण बाळाच्या डोक्यालाही एकदम छान येणार आहे. तर अशा पद्धतीने ही टोपी शिवून इथं तयार झालेली आहे. तर तुम्हाला मनापासून जर ही टोपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. टोपी मोठी झाली तर बघा इथं मागच्या साईडला अशा पद्धतीने थोडंसं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे ते टोपी मोठी झालेली थोडीशी लहान होणार आहे. टोपी शिवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही सांगायला विसरू नका आणि टोपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा.